स्वारगेट बलात्कार प्रकरणी मोठी अपडेट समोर येताना दिसते। आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपीचा तपास करण्याकरता आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय। शिरूर या त्याच्या राहत्या गावातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। 8 टीमकडून आरोपीचा शोध सुरू आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अभिजित, काय अपडेट? विशाल, स्वारगेट बलात्कार प्रकरणात एक मोठी माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। जो आरोपी आहे महादेव दत्तात्रय गाडे, याचा जो भाऊ आहे त्या भावाला पोलिसांच्या एका पथकानं पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून ताब्यात घेतलेला आहे। खरं तर जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीसाठी त्याच्या भावाला ताब्यात घेतल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगितलं जाते। एकूण 8 पथकं त्या आरोपीच्या, जो स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी आहे गाडे नावाचा, त्याच्यासाठी 8 पेक्षा अधिक पथकं पुणे पोलिसांनी विविध ठिकाणी रवाना केलेली आहेत। आणि त्यापैकी एक पथक त्याचा पत्ता काढत त्याच्या मूळ गावी शिरूर जे गाव आहे तिथे गेलं होतं आणि त्याच्या राहत्या घरातून त्या गाडीच्या सख्या भावाला जे आहे ते आता ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर चौकशी साठी ताब्यात घेतलेलं आहे। प्राथमिक माहिती सगळी गोळा केली जाते। जी स्वारगेटच्या बसमध्ये जी बलात्काराची घटना घडली त्या प्रकरणी आता पुणे पोलीस मोठ्या ऍक्शन मोडवर आलेलं पाहायला मिळते। या सगळ्या प्रकरणी त्याचा जो भाऊ आहे त्याला देखील एका पथकानं ताब्यात घेतलेला आहे। आरोपीचा शोध कसून जो आहे तो सुरू आहे। सीसीटीव्ही तपासले जात आहेत। स्वारगेट परिसरातले सगळे सीसीटीव्ही पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेत। आणि याच प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट आता ही आहे की विशाल, त्याच्या भावाला देखील आता आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी त्याच्या घरी सुरू असल्याची माहिती देखील पुणे पोलिसांकडून मिळत आहे। धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल। महाराष्ट्र कर्नाटकातील बस सेवा 4 दिवसानंतर सुरू करण्यात आली आहे। दोन्ही बाजूंची आंतरराज्य बस सेवा सुरू करण्यात आली आहे। बस सेवा बंद असल्यानं प्रवाशांना याचा मोठा फटका बसला होता। पुण्यात शिवभक्तांनी कर्नाटकच्या वाहनांना पुन्हा काळं फासलं। पुणे शहरातल्या गोळीबार मैदानाजवळ ही घटना घडली आहे। कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। धाराशिवच्या ढोकी परिसरात आतापर्यंत 52 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे। ढोकी पोलीस स्टेशन बर्ड फ्लू धोका वाढल्यानं नागरिकांसाठी बंद करण्यात आलंय। पशुसंवर्धन विभागाकडून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आलंय। निगडी ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेसाठी ड्रिल मशीन आणि पोकलेनचं खोदकाम सुरू असताना 600 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली होती आणि त्यामुळे आकुर्डी भागातील नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला। भुसावळमधील यादवकालीन पुरातन शिवमंदिराचा इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे। कपिलेश्वर महादेव मंदिराच्या दगडावर कोरीव काम करून बांधकाम करण्यात आलेलं आहे, मात्र त्याची देखभाल दुरुस्ती न केल्यानं मंदिराचा इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे।